गांजा तस्करांचा समृद्धीवर सिनेस्टाईल पाठलाग. 24 लाखांचा 122 किलो गांजा जप्त. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केलेली धडाकेबाज कामगिरी. सविस्तर माहिती अशी की समृद्धी महामार्गावर 2 कारमधून गांजाची तस्करीची खबर सुनील बोडके, विनोद टिळे यांना मिळाली. वरिष्ठांचा आदेश मिळताच त्यांनी समृद्धी महामार्गावर सापळा रचला. 1.5 ते 2 तास यावेळी पोलीस त्यांचा पाठलाग करीत होते. यावेळी एका कारने यू-टर्न घेतला. पोलीस मागावर असताना चालकाने कार उभी करत पळ काढला. पोलिसांनी दोन्ही कारसह 122 किलो गांजा जप्त केला आहे. 3 संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकांनी पहाटे 3 वाजेपासून समृद्धी महामार्गावर सिन्नरजवळ सापळा रचला होता. सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास स्विफ्ट व अमेज या कार संशयास्पदरित्या येताना पथकांना दिसल्या. पथकांनी दोन्ही कारचा पाठलाग सुरू केला. एक कार शिर्डीजवळ एक्झिट पॉइंटवर तर दुसरी कार शिवडेजवळ पोलिसांच्या पथकाने रोखण्यास यश मिळवले. पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, अंमलदार विनोद टिळे हे दोघेजण सुनील यांचा पाठलाग करत असताना जीपमधून उतरून त्यांच्या मागे समृद्धीवरून धावत सुटले. यावेळी त्याने दुभाजकावरून उडी घेत पळ काढला. या दोघांनीही दुभाजकावरून उडी घेण्याचा प्रयत्न केला असता तोल जाऊन खाली कोसळले. यामुळे त्यांच्या हातापायांना दुखापत झाली आहे. स्विफ्ट कारमध्ये असलेले संशयित आरोपी भारत नारायण चव्हाण, तुषार रमेश काळे, संदीप कचरू भालेराव, तिघे राहणार नेवासा, जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यास ग्रामीण पोलिसांना यश आले. भालेराव यांच्यावर पुणे, बुलढाणा, अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या तिघांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद. नागपूरवरून मुंबईकडे 2 वाहनातून गांजा घेऊन जाण्यात येणार आहे अशा स्वरूपाची इन्फॉर्मेशन आल्यानंतर एलसीबीने 4 पथकं निर्माण केली. त्या 4 पथकाच्या माध्यमातून सिन्नर भागामध्ये गस्त करत असताना 2 संशयित वाहनं दृष्टीस पडल्यानंतर त्यामध्ये एक होंडा अमेज गाडी चॉकलेट कलरची, दुसरी स्विफ्ट डिझायर, या 2 वाहनं त्या ठिकाणी मिळाली. स्विफ्ट डिझायर जी व्हाईट कलरची होती त्यांनी युटर्न करून नागपूरच्या दिशेने परत जात असताना टोल नाक्यावर त्याला पकडण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे होंडा अमेजची गाडी आहे मुंबईकडच्या साईडला जाताना शिवते फाट्यावर त्या ठिकाणी त्याला पकडण्यामध्ये यश मिळालं. परंतु ती गाडी पकडण्यापूर्वी त्यातला जो ड्रायव्हर होता किंवा व्यक्ती होता त्यांनी जंगलाचा फायदा घेऊन जंगलामध्ये उडी मारून ती गाडी तिथं त्याच ठिकाणी ठेवून निघून गेला होता. या बाबतीमध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत. त्या 3 आरोपीकडून 121 किलो 429 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे. याची किंमत साधारणतः 24,28,000 आहे आणि 2 वाहनासह एकंदरीत 36,29,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. याबाबतचे 3 आरोपी ताब्यात आहेत. 4था आरोपी जो फरार झालेला आहे तो या ठिकाणचा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी नाशिक शहरामध्ये मोक्काअंतर्गत कारवाई झालेली आहे. त्याच्यावर साधारणतः 11 गुन्हे वेगवेगळ्या कलमाखाली सिरियस प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामधला दुसरा आरोपी जो पकडलेला आहे त्याच्यावर सुद्धा अत्यंत गंभीर गुन्हे हे अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत. अशा स्वरूपाची ही टोळी या गांजाच्या बाबतीमध्ये आता सक्रिय झालेली आहे अशा स्वरूपाचं दिसतं आहे. याच्याकडून अधिकची माहिती, हा गांजा ओरिसा राज्यातून आणला होता, तो मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी चालला होता आणि कोणकोणते इतर एजंट त्याच्यामध्ये काम करत आहेत याबाबतचा तपास हा स्थानिक गुन्हे शाखा सध्या करत आहे. सर, यात पाठलाग करून पकडलं होतं असं कळलं. यात काही पोलीस जखमी झालेत का आणि किती जखमी झाले? या वाहनांचा पाठलाग करताना 2 पोलीस, आमचे जे एक पोलीस अधिकारी, एक पोलीस अंमलदार हे किरकोळ जखमी झालेले आहेत. या बाबतीमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याबाबत तपास सुरू आहे. एलसीबी याबाबत तपास करणार आहे. दुसरं घे कट करून.